नमस्कार, स्वागत आहे अजून एका व्हिडिओमध्ये. आजची जी रेसिपी आहे ती अतिशय स्वादिष्ट, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी आहे. तर रेसिपी आहे सुरमई फ्राय. अलिबागमधून होलसेलमध्ये इतकी सारी सुरमई घेतली आहे. आता आपण एकच सुरमई वापरणार आहोत, ज्याचे ऑलरेडी तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मॅरिनेट करण्यासाठी आलं लसूण पेस्ट, किंचितशी हळद, मीठ आणि लिंबू हे सगळं मिक्स करून घेऊ आणि दोन्ही साईडने माशांच्या प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लावून घेऊ. सगळ्या साईडला लावून झालं की 5 ते 10 मिनिट मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. यामुळे माशांचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो. आता एका प्लेटमध्ये रवा आणि तांदूळ पीठ कोटिंगसाठी घेऊयात. 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदूळ पीठ घेतलेलं आहे. यामध्ये देखील थोडंसं मीठ आणि लाल तिखट मिक्स करूयात. हे वरती आपण कोटिंगसाठी वापरणार आहोत. आता एका बाउलमध्ये फिश मसाला घेतलेला आहे, जो रेडीमेड मिळतो तो घेतलेला आहे. यामध्ये लाल तिखट, धने जिरे पूड आणि मीठ घालून सगळं मिक्स करून घेऊ. आता या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेऊ. याची ओलसर अशी पेस्ट बनवूयात, जेणेकरून फिशला लावता येईल. आता ही पेस्ट दोन्ही साईडनी माशांच्या प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लावून घेऊया. त्यानंतर रवा आणि तांदूळ पिठाच्या मिश्रणात घोळून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे सगळ्या पीसला मसाला लावून रवा तांदूळ मिश्रणामध्ये घोळून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे प्रत्येक तुकड्याला मसाला लावून कोटिंग करून घेतलेला आहे. पॅन गरम झालेला आहे. त्यामध्ये शालो फ्राय करता येईल इतपत तेल घेतलेलं आहे. दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवरती शालो फ्राय करणार आहोत. प्रत्येक बाजूने 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. आता पलटून घेऊ. अगदी हलक्या हाताने पलटून घ्यायचं आहे. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही डिश बनते. साधारणतः 2 ते 3 मिनिट दोन्ही बाजूनी फ्राय करून घेतलेला आहे. अगदी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. भात, आमटी, सोलकढी आणि सोबतच ही सुरमई फ्राय. काय मस्त लागतं ना. तयार आहे कोकणी स्टाईल सुरमई फ्राय. अशी ही सुरमई फ्राय रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर परत भेटू अजून एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.